लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी एक भलं मोठं गिफ्ट मिळणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी या लाडक्या बहिणींना 2,000 रुपये महिना सुरू होणार आहे. तर अजून एका या ठिकाणी या लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी त्यामध्ये 250 रुपयाची भर करून 1750 रुपये सुरू होणार आहेत. या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवर इतर ठिकाणी सुद्धा खूप सारे व्हिडिओ येत आहेत आणि ते व्हिडिओ खरे आहेत की खोटे आहेत हे विचारण्याकरिता आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणी विचारत आहेत की बुवा सर तुम्ही खरं सांगता, दादा खरं काय खोटं काय सांगा, आमचा तुमचा विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे, चॅनलवर विश्वास आहे, तुमच्या पेजवर विश्वास आहे, तुमच्या व्हिडिओवर विश्वास आहे. तर बघा लाडक्या भगिनींनो, तुमच्या समोर जर ही माहिती आली असेल की या वेळेस आता या ठिकाणी काही ठिकाणी लाडक्या बहिणींना 1750 रुपये मिळणार, काही ठिकाणी 2000 रुपये मिळणार, तर हो 100% त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 2000 रुपये सुद्धा मिळणार आणि काही ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना 1750 रुपये सुद्धा मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो. पण मग आता ह्या गोष्टी, हे व्हिडिओ, ह्या बातम्या जर खऱ्या आहेत तर मग हे तुम्हाला मिळणार आहेत का, आपल्याला मिळणार आहेत का? तर अजिबात नाही लाडक्या बहिणींनो. आपल्याला तर आपले दर महिन्याचे जे 1500 रुपये आहेत तेच मिळायला तयार नाही आहेत. जे 2100 रुपये सांगितलेले होते, कबूल केलेले होते, ते सुद्धा मिळायला तयार नाही. अजूनही मागच्या म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे पैसे राहिले ते तर सोडूनच द्या, ज्या लाडक्या बहिणीचे सुरळीत सुरू आहे त्यांना सुद्धा त्यांच्या हक्काचं मागचं जुलै महिन्याचं अनुदान 1500 रुपयाचं, ऑगस्ट महिन्याचं 1500 रुपयाचं अनुदान, अजूनही ऑगस्ट महिना अर्धा होऊन गेलेला आहे तरी सुद्धा एक शासन निर्णय सुद्धा अजून आलेला नाहीये. एक शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला नाहीये. मग आता अशा परिस्थितीमध्ये सर तुम्ही सुद्धा सांगत आहात की या बातम्या खऱ्या आहेत, खोट्या नाहीत, हे 2000 रुपये मिळणार, हे 1750 रुपये मिळणार, तर मिळणार तरी कुणाला? ही योजना 2030-2031 पर्यंत चालू राहणार, नक्कीच चालू राहणार. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्या अगोदर सुद्धा इतर काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये ही योजना म्हणजे लाडक्या बहिणीकरिताची जी योजना आहे ती वेगवेगळ्या नावाने, जसं लाडली बहीण योजना, लाडली बहना योजना, असं राजस्थान, मध्य प्रदेश या अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. त्या ठिकाणी कमी पैशापासून सुरुवात केली, नंतर त्या अनुदानामध्ये भर केली, काही ठिकाणी परत वाढ झालेली आहे आणि त्यानुसारच आता रक्षाबंधनच्या या पर्वावर मध्य प्रदेशमध्ये 250 रुपये, सध्या 1500 रुपये आहे तिथे, तर त्यामध्ये 250 रुपयाची भर करून परत आता ती 1750 रुपये करण्यात येणार आहे. ही झाली 1750 संदर्भातली अपडेट. सोबतच आता काही ठिकाणी विचारण्यात येत आहे 2000 रुपये सुद्धा होणार आहे, हे खरं आहे का? तर ते 2000 रुपये कुठे होणार आहेत? 2000 रुपया संदर्भातली जी अपडेट मिळत आहे ती दिल्ली केंद्रशासित प्रदेश जे आहे त्या तिथल्या लाडक्या बहिणींकरिता जी योजना आहे त्या संदर्भातली अपडेट आहे. म्हणजे 2000 रुपये तिकडे आणि 1750 रुपये मध्य प्रदेशमध्ये देण्यात येणार असणार संदर्भाची माहिती आहे. हालचाली सुरू आहेत, प्रयत्न सुरू आहेत, शासनाच्या निधीची तरतुदी सुद्धा करण्यात आलेली आहे. पण ते आपल्याकरिता नाही, आपल्या महाराष्ट्र राज्याकरिता नाहीये, ती इतर राज्याकरिता आहे. इतर राज्यातील लाडक्या बहिणींकरिता त्या योजनेचा, त्या अनुदानाचा, वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे, फायदा होणार आहे लाडक्या बहिणींनो. आपल्याला अजूनही दूर दूरपर्यंत या रक्षाबंधनला थोडीफार 100 रुपयाची सुद्धा वाढ करून मिळेल अशी चित्र दिसत नाहीये. मोठ्या मुश्किलने जर 2 महिन्याचं अनुदान मिळालं तर आपलं नशीब, नाहीतर ते सुद्धा शक्य होताना दिसत नाहीये. फक्त आणि फक्त GR निघत नाहीये मागच्या महिन्याचा, जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा. त्यामुळे फक्त काही जणांकडून एक अंदाज वर्तवला जात आहे, एक आशा वर्तवल्या जात आहे की चला ठीक आहे 2 महिन्याचे रक्षाबंधनाच्या वेळेस आपल्याला देतील का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आणि त्यांना एक अंदाज, एक आशा वाटत आहे, देतील. लाडक्या बहिणींना सुद्धा तसंच वाटत आहे आणि त्यानुसार 3000 रुपयाचे रक्षाबंधनाचे खूप सारे व्हिडिओज सोशल मीडियावर वेगवेगळी मंडळी देत आहे, तशी माहिती देण्याचा, अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहे लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पाहता कर्जमाफी, दिव्यांगांचे त्यांचे वेळेवर न मिळणारे अनुदान, संजय गांधी निराधार, ज्येष्ठ नागरिक, विधवा माता भगिनी यांच्या अनुदानामध्ये न झालेली वाढ, या सर्व गोष्टी पाहता हे स्पष्ट आहे, क्लिअर आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे अनुदान वाढवण्याकरिता यांनी या अगोदर सांगितलेलं होतं, योग्य वेळेवर वाढवू, योग्य वेळ आल्यावर वाढवू, हेच उत्तर मिळत आहे. अजून जी केवायसी जून महिन्यामध्ये सुरू होणे अपेक्षित होतं ती केवायसी जून, जुलै, ऑगस्ट 2.5 महिने झालेले आहेत तरी सुद्धा सुरू झालेली नाहीये. नवीन अर्जाकरिता सुद्धा सुरुवात झालेली नाहीये. म्हणजे काही दुरुस्ती करण्याकरिता पर्याय नाही, नवीन अर्ज करण्याकरिता सुद्धा पर्याय नाहीये. फक्त काटछाट, स्क्रुटिनी, छाननी ह्या आणि ह्याच गोष्टी सुरू आहेत लाडक्या भगिनींनो.
तर त्यामुळे तुमच्या मनामध्ये जरी हा प्रश्न होता असेल तर त्याचं उत्तर हे खरं आहे की काही राज्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचं त्यांचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने ज्या त्याच्यासारख्या समरूप नावाच्या योजना चालतात त्या योजनेचं अनुदान वाढवून मिळणार आहे लाडक्या बहिणींनो, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कोणत्याही लाडक्या बहिणींना लाभ होणार नाहीये. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये येणार का त्याची सध्या शाश्वती नाही, ही माहिती सोबत 1,500 रुपये कधीपर्यंत येऊ शकतात त्याची सुद्धा सध्या माहिती नाहीये. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे लाडक्या बहिणींना रक्कम वाढून मिळणार का 1,750 रुपये. आणि ह्या ज्या बातम्या आहेत हे काही माध्यमं देतात आणि ते देत असतात ना त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या बातमीच्या आत गेल्याच्या नंतर सांगतात की ही बातमी कुठली आहे, ती लिंक ओपन केल्याच्या नंतर सांगतात. कारण की बॅनरवर एवढं काही थंबनेलवर सर्व निबंधासारखं मांडता येत नाही किंवा सांगितलं जात नाही किंवा कदाचित ती बातमी पाहावी एक उत्सुकता निर्माण व्हावी याकरिता तसा प्रकार घडत असेल लाडक्या बहिणींनो. परंतु आपला प्रयत्न असतो की आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून सर्व काही अपडेट खरी सांगावी, संपूर्ण सांगावी, माहिती ओपन करून तुमच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल, तुमच्या प्रश्नाची उत्तर कशी देता येतील, तुमचा संभ्रम कसा क्लिअर करता येईल, हा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत राहिलेला आहे लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या भलेही निराशा झाल्या असतील मान्य करतो, पण निदान तुमची खोटी आशा राहणार नाहीये. तुमच्या एक क्लिअर झालेलं असेल की चला ठीक आहे आता आपल्याला सध्या तरी 1,750 रुपये किंवा 2,000 रुपये महिना चालू होणार नाही किंवा तसं काही मिळणार नाहीये. कारण की तशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुठला विषय नाही, चर्चा नाही, हालचाली नाही, सूत्रानुसार माहिती नाही, निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली नाहीये. निधीची तरतूद झाली तर ती फक्त आणि फक्त मागच्या जुलै महिन्याची आणि खूप तर खूप सण आहे त्यामुळे जर झाली तर या 2 महिन्याची म्हणजे जुलै ऑगस्टची झाली तर होऊ शकते, जी 2-4 दिवसामध्ये अपडेट आपल्याला मिळू शकते. त्यानुसार जशी अपडेट येईल 1 महिन्याची असो किंवा 2 महिन्याची, माझा प्रयत्न असेल की सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, अशीच विश्वासार्ह खरी माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता मी तुमचा हक्काचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल, आपल्या सर्वांचं हक्काचं चॅनल, हक्काचं पेज ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल NK अग्रवालला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून मी जी खरी माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता या व्हिडिओला सर्वदूर शेअर सुद्धा करा लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जवळजवळ हमखास आणतोच त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.